नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पुन्हा फुलाचं फिलिंग करतोय टिकल्या वापरून। त्याच्यासाठी मी इथे फूल आखून घेतलं होतं। हे बाहेरची आउटलाइन होती व हे आतमध्ये अजून एक लहान फूल होतं। आतमधल्या फुलामध्ये मी सिल्कच्या थ्रेडनी सॅटिन स्टिच घातलेली आहे। सॅटिन स्टिच कशी घालायची हे आपण आधीच्या फुलामध्ये शिकलो होतो, त्याच पद्धतीने मी इथे सॅटिन स्टिच घालून घेतली व आता हे जी बाहेरच्या दोन पाकळ्या राहिलेल्या त्याच्यावर आपण टिकल्या कशा लावायच्या ते शिकणार आहोत। त्याच्यासाठी पण मी इथे सिल्कचा धागा वापरणार आहे। डबल थ्रेड घेतलेला आहे व मी इथे 2 धाग्यांची सुई घेतलेली आहे। मी इथून सुरुवात करते। सिल्कच्याच धाग्याने मी टिकल्या पण लावणार आहे। आता मी थ्रेड वर घेतलेला आहे। आता मी ह्यात टिकली सोडतीये व इथे स्टिच टाकणार आहे टिकलीच्या पुढे। पुन्हा मी एक टिकली घेणार आहे। आता इथे स्टिच टाकते। त्यानंतर मी ही स्टिच अशीच मध्यभागी टाकणार आहे। आता तुम्ही एक तर इथे पूर्णपणे लॉक करू शकता। मी इथे कुठेच लॉक करत नाहीये, प्रत्येक वेळेस मी लॉक नाही करणार आहे। नाही तर तुम्ही इथे स्टिच टाकल्यानंतर इथे लॉक करून घ्यायचंय, पण मी तसं नाही करत आहे। आता मी डायरेक्ट पुन्हा वरती स्टिच घेणार आहे, असंच थ्रेड मागे घेणार आहे मी। थोड्या अंतरावर मी पुन्हा इथे स्टिच टाकते। पुन्हा इथे स्टिच टाकते। आधीच्या टिकलीच्या थोड्याशा अलीकडे मी स्टिच टाकते, एकदम चिटकून नाही टाकत आहे। आणि पुन्हा इथे लॉक स्टिच टाकते। आता मी यात टिकली टाकणार आहे। मी सगळ्या टिकल्या लावून घेतलेल्या आहेत व मी टिकल्यांच्या मॅचिंगचा लाल थ्रेड घेतलेला आहे व आता ही मी मध्ये मध्ये शेडिंग टाकते। बटन होल स्टिच वापरून मी शेडिंग करते। अशा पद्धतीने आपलं हे फुलाचं फिलिंग पूर्ण झालेलं आहे। भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ सोबत।